तर प्रभू रामाच्या जुन्या मंदिरातही भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहावयास मिळालं। नवीन मंदिरातच काम वेगानं सुरू आहे। तर अयोध्येत नववर्षानिमित्त अनेक भाविक तिकडे येताना दिसतायत। त्याचबरोबर निमित्त आहे 22 जानेवारीचं, म्हणजेच प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। आणि याच पार्श्वभूमीवर सध्या अयोध्या नगरीला अगदी भक्तिमय वातावरण पाहावयास मिळतं। अयोध्ये नगरीत उत्साहाचं वातावरण पाहण्यास मिळतंय। तर प्रभू रामाच्या जुन्या मंदिरातही भाविकांची गर्दी झाल्याचं पाहावयास मिळालेलं आहे। तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। 22 जानेवारीला अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीमध्ये भव्य दिव्य स्वरूपाचं मंदिर जे आहे ते बनवून प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये सुरू असलेलं पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये मंदिराचं काम जे आहे ते याच ठिकाणी सुरू आहे। मंदिराचं बांधकाम याच ठिकाणी सुरू आहे आणि भव्य दिव्य प्रकारचं हे मंदिर आता लवकरच जे आहे ते रामलल्लाच्या मूर्तीसह भाविकांसाठी दर्शनासाठी सज्ज होणार आहे। आणि याची ही चित्र पाहतोय, मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक जे आहेत ते सध्या दर्शनासाठी या सगळ्या भागांमध्ये येत असलेलं पाहायला मिळतं आणि या भाविकांना दर्शनाची योग्य ती सोय व्हावी, भाविकांना दर्शन योग्यरित्या पद्धतीने दर्शन जे आहे ते घेता यावं यासाठी जी आहे ती संपूर्ण तयारी या सगळ्या राम मंदिर ट्रस्टच्या वतीने आणि न्यास कमिटीच्या वतीने जी आहे ती करण्यात येते आहे। आपण जर पाहिलं तर पार्किंगची देखील मोठी व्यवस्था याच ठिकाणी होऊन करण्यात आलेली आहे। सध्याच्या घडीला देखील रामलल्लांचं जे आहे ते दर्शन घेण्यासाठी नागरिक जे आहेत ते देशभरातून गर्दी करतायत, परंतु यांना जे आहे त्यांची बॅग असतील, फोन असतील किंवा इलेक्ट्रॉनिक कुठलीही डिव्हाइस जे आहे, कुठलीही बॅग जी आहे ती आतमध्ये घेऊन जाता येत नाही। त्यांना या चेक इन पोस्ट वरती जे आहे ते थांबवलं जातं। त्यानंतर ते चेक इन पोस्ट वरून जाऊन पाठीमागे जी रामलल्लांची मूर्ती आहे त्या मूर्तीचं दर्शन घेतात आणि दर्शन घेऊन साईडच्या बाजूने जे आहे ते पाठीमागून त्यांना यावं लागतं। त्यामुळे आता जी आहे ती सुरक्षेची सगळी खबरदारी जी आहे ती या प्रशासनाकडून राम मंदिर ट्रस्टकडून घेतली जाते। परंतु नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सोमवारच्या दिवशी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या ठिकाणी होऊ शकते, त्यामुळे प्रशासन मात्र सध्या सज्ज झालेलं पाहायला मिळत आहे। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या।